हॅलो स्टुडंट्स. तर मागील लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्स ही कन्सेप्ट चालू केली होती. तर इनहेरिटन्स म्हणजे काय? इनहेरिटन्स इज अ इम्पॉर्टंट पिलर ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. म्हणजे काय? इनहेरिटन्स ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे कुठं? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये. तुम्ही इनहेरिटन्स कन्सेप्ट C++मध्ये वापरलेला आहात, तसंच आपण जावामध्ये वापरतो आहे, .NETमध्ये वापरतो आहे. परत तुम्हाला पायथॉनमध्ये सुद्धा असेल इनहेरिटन्स कन्सेप्ट. प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये आपण काय करू शकतो? इनहेरिटन्स कन्सेप्ट वापरू शकतो आहे. कारण इनहेरिटन्समुळे काय होणार आहे? रियुजेबिलिटी होणार आहे. इनहेरिटन्सची डेफिनेशन्स काय आहे? इट इज अ मेकॅनिझम इन जावा बाय विच वन क्लास इज अलाउड टू इनहेरिट्स द फीचर्स किंवा प्रॉपर्टीज. कुठल्या फीचर्स म्हणजेच काय? त्या प्रोग्राममधल्या फील्ड्स आणि मेथड्स ऑफ अनदर क्लास. म्हणजे एका पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीजमध्ये काय येणार आहेत? व्हेरिएबल्स आणि मेथड्स. त्या तुम्ही काय करू शकताय? कॉपी कुठं होऊ शकतं? चाइल्ड क्लासमध्ये आपण कॉपी करू शकतो. कशा थ्रू? इनहेरिटन्स थ्रू. आता इनहेरिटन्समध्ये इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे? सुपर क्लास, सब क्लास म्हणजे पॅरेंट क्लास, चाइल्ड क्लास. आता ते काय होणार आहे? पॅरेंट क्लासमध्ये पॅरेंट क्लास इनहेरिटेड होणार आहेत पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज, आणि सब क्लासमध्ये काय होणार आहेत? इनहेरिट्स होणार आहेत. दोन्हींचा डिफरन्स लक्षात घ्या. इनहेरिटेड म्हणजे काय आणि इनहेरिट्स म्हणजे काय. नेक्स्ट कुठे बघितलं आपण? रियुजेबिलिटी. आता कोड रियुजेबिलिटी होते म्हणजे काय? पॅरेंट क्लासमध्ये ज्या आपण प्रॉपर्टीज म्हणजे मेथड्स आणि फील्ड्स लिहिणार आहोत, त्या आपण काय करू शकतोय? बाकीच्या चाइल्ड क्लासमध्ये वापरू शकतोय. म्हणजे काय झालं? आपल्याला प्रत्येक वेळेला आपण काय करायची गरज नाही आहे. त्या प्रॉपर्टीज किंवा मेथड्स रिपीटली लिहायची गरज नाही आहे. आपण एकदा डिक्लेअर करू शकतो, एकदा मेन्शन करू शकतो, आणि मल्टिपल टाईम्स आपण काय करू शकतो? तो इनहेरिटन्स कन्सेप्ट वापरून आपण त्या प्रॉपर्टीज किंवा मेथड्स वापरू शकतो. त्याला आपण काय म्हणायचं आहे? रियुजेबिलिटी. म्हणजे काय झालं? कोड रियुजेबिलिटी कन्सेप्ट कशा थ्रू आली? इनहेरिटन्स थ्रू आपल्याला मिळते. त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघितलेलं. एक्झाम्पलमध्ये आपण 2 क्लास घेतलेले. पहिला क्लास होता पॅरेंट क्लास बायसिकल, आणि नेक्स्ट आहे माउंटेन बाईक. आपण काय घेतलेला? चाइल्ड क्लास घेतलेला. चाइल्ड क्लास कुठला? चाइल्ड क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला, आणि चाइल्ड क्लास जर आपल्याला पॅरेंट क्लास च्या प्रॉपर्टीज चाइल्ड क्लासमध्ये घ्यायच्या असतील तर आपल्याला कुठला कीवर्ड वापरायचा आहे? एक्सटेंड्स कीवर्ड वापरायचा आहे. काय होतं एक्सटेंड कीवर्ड वापरल्यामुळे? पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज आपल्या चाइल्ड क्लासमध्ये कॉपी होणार आहेत. समजले? हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण काय बघितलेलं आहे? टाईप्स ऑफ इनहेरिटन्स. टाईप्स ऑफ इनहेरिटन्समध्ये आपण काय केलेले होते? 2 टाईप्स बघितलेले होते, सिंगल इनहेरिटन्स आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता सिंगल इनहेरिटन्समध्ये काय आहे? सिंगल इनहेरिटन्समध्ये सब क्लासेस इनहेरिट्स द फीचर्स ऑफ वन सुपर क्लास. आता काय झालं? इनहेरिटन्समध्ये एक पॅरेंट क्लास असणार आहे, एक चाइल्ड क्लास असणार आहे. म्हणजेच बेस क्लास आणि डिराइव्ड क्लास. बेस म्हणजे काय? पॅरेंट क्लास, आणि चाइल्ड क्लास म्हणजे काय होणार आहे? डिराइव्ड क्लास. त्यामध्ये काय होणार आहे? एक चाइल्ड क्लास आणि एक पॅरेंट क्लास असणार आहे. म्हणजे पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी चाइल्ड क्लासमध्ये इनहेरिट्स करायचं काम कोण करते? सिंगल इनहेरिटन्स. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलेलं. एका क्लासच्या प्रॉपर्टीज दुसऱ्या क्लासमध्ये घ्यायच्या असतील, म्हणजे चाइल्ड क्लासमध्ये घ्यायच्या असतील, तर आपण एक्सटेंड कीवर्ड वापरणार आहे. आणि कुठल्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे? जो आपल्याला चाइल्ड क्लास असेल त्या चाइल्ड क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. हा झाला सिंगल इनहेरिटन्स. नेक्स्ट बघितलेला मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता सिंगल इनहेरिटन्स आणि मल्टी लेवल इनहेरिटन्समध्ये काय फरक आहे? सिंगल इनहेरिटन्समध्ये एक पॅरेंट क्लास, एक चाइल्ड क्लास असणार आहे. पण मल्टी लेवल इनहेरिटन्समध्ये आपल्या 2 पेक्षा जास्त आपले काय असू शकतात? 2 किंवा 3 पेक्षा जास्त आपले क्लास असू शकतात. मग त्यात मल्टी लेवल इनहेरिटन्समध्ये काय फरक आहे बघा? डिराइव्ड क्लास विल बी इनहेरिटिंग ए बेस क्लास, अँड ॲज वेल ॲज ए डिराइव्ड क्लास ऑल्सो ॲक्ट ॲज अ बेस क्लास टू अदर क्लास. म्हणजे काय? एक क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी फॉर एक्झाम्पल आपले काय आहेत? 3 क्लास आहेत. आता इथं बघा सिंगल लेवलमध्ये काय? क्लास ए आपला पॅरेंट क्लास झाला, क्लास बी आपला चाइल्ड क्लास झाला. पण मल्टी लेवलमध्ये क्लास सी पण आला आहे. म्हटल्यानंतर इथं कशा पद्धतीने वर्किंग होणार आहे? क्लास ए आपला पॅरेंट क्लास झालेला आहे, क्लास बी आपला चाइल्ड क्लास आहे. कुठला? क्लास एच्या पॅरेंट क्लासचा क्लास बी आपला चाइल्ड क्लास झालेला आहे. पण क्लास सी जर आपल्याला मल्टी लेवलमध्ये काय असणार आहे? मल्टिपल क्लासेस असणार आहेत. क्लास सी आपला जर परत चाइल्ड क्लास असेल तर त्या क्लासचा क्लास बी
हा काय झाला पॅरेंट क्लास झाला. म्हणून काय झालं क्लास बीला आपण काय म्हणू शकतोय इंटरमिडिएटरी क्लास. म्हणजे ॲज अ क्लास एचा तो चाइल्ड क्लास असू शकतोय आणि क्लास सीचा तो पॅरेंट क्लास असू शकतोय. समजलं. एक एक्झाम्पलसुद्धा बघितलेलं आहे मल्टी लेवल इनहेरिटन्सचं. नेक्स्ट आपल्याला नेक्स्ट थर्ड पॉईंट बघायचं आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. आता हायरार्चिकलमध्ये काय येणार आहे डायग्राममध्ये बघा एक पॅरेंट क्लास आहे आणि त्याच्या खालती बी सी आणि डी आपले काय झाले हे चाइल्ड क्लास झालेत. म्हणजे हायरार्चिकल इनहेरिटन्सची डेफिनेशन बघा. हायरार्चिकल इनहेरिटन्स वन क्लास सर्व्स ॲज अ सुपर क्लास. म्हणजे एक काय करणार आहे बिहेव लाईकचं सुपर क्लास फॉर मोर दॅन वर सब क्लास. म्हणजे क्लास हे आपला काय झाला सुपर क्लास झाला. त्याच्यानंतर बी सी आणि डी आपले काय झाले सब क्लास झाले. समजलं. हायरार्चिकल म्हणजे काय होणार आहे एकच काय असणार आहे आपला पॅरेंट क्लास असणार आहे आणि त्याच्यानंतरचे बाकीचे जेवढे क्लास तुम्ही डिक्लेअर करणार आहे ते आपले काय झाले ॲज अ चाइल्ड क्लास झाले. एक्झाम्पल बघूया आता. पॅरेंट क्लास आणि एक पॅरेंट आहे आपला आणि 3 चाइल्ड क्लास आहेत. आता एक एक्झाम्पल बघूया. क्लास 1 काय केलेलं आहे एक्झाम्पलमध्ये मी काय केलेलं क्लास 1 डिक्लेअर केलेला आहे. क्लास 1 हा माझा काय झाला पॅरेंट क्लास झाला. त्याच्यामध्ये प्रिंट गिक नावाची मी काय केली एक मेथड घेतलेली आहे. तिथं मी गिक्स डिस्प्ले केलेलं आहे. झालं. क्लास 2 मी एक्सटेंड क्लास 1. एक्सटेंडचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. एक्सटेंडनं काय होते पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज चाइल्ड क्लासमध्ये आपल्याला कॉपी करून घेण्यासाठी आपण काय करू शकतो एक्सटेंड्स हा कीवर्ड वापरू शकतो. आता क्लास 2 माझा काय झाला चाइल्ड क्लास झाला. एक्सटेंड्स क्लास 1 माझा पॅरेंट क्लास आहे. आता प्रिंट फॉर मी एक मेथड घेतली फॉर डिस्प्ले केला. आता काय झालं बघा क्लास 3 एक्सटेंड्स 1 का कारण एकच पॅरेंट क्लास आहे आणि त्याच्यानंतरचे बाकीचे जेवढे क्लास असतील ते तुमचे चाइल्ड क्लास असणार आहेत. मग काय झालं पॅरेंट क्लासच आपण काय करू शकतो एक्सटेंड करू शकतोय. म्हणून काय झालं क्लास 1 आपण क्लास 2ला सुद्धा एक्सटेंड केला आणि क्लास 3ला सुद्धा एक्सटेंड्स क्लास 1 केलं. म्हणजे समजलं क्लास 1मध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत ते तुम्ही क्लास 2 क्लास 3 म्हणजे जेवढे तुम्ही क्लास त्याच्यानंतर वापरणार आहे तेवढ्यांचा तुम्ही काय करू शकता एक्सटेंड्स करू शकताय कुठला पॅरेंट क्लासला. समजलं. आता मी काय केलेलं आहे क्लास 3 आणि क्लास 2. आता मेन मेथडमध्ये बघा 3 क्लास माझा कुठला आहे 3 नंबरचा माझा चाइल्ड क्लास आहे. 3मध्ये मी काय केलेलं आहे जी नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करून मेथड प्रिंट केलेली आहे. त्याच्यानंतर परत मी क्लास 2 हा माझा परत चाइल्ड क्लास आहे. चाइल्ड क्लासच्या मी परत प्रॉपर्टीज काय केलेल्या आहेत चाइल्ड क्लासचा मी काय केलेला आहे 2 हा माझा काय आहे सेकंड चाइल्ड क्लास आहे. त्याच्या मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे टीसाठी सुद्धा मी काय केलेले आहेत काय केलेलं आहे बघा मेसेज मेथड कॉल केलेले आहेत T प्रिंट फॉर आणि जी हा माझ्याकडला क्लास 3चा ऑब्जेक्ट आहे ते मी काय केलेले आहेत प्रिंट करून घेतलेले. आता मला काय होणार आहे बघा ह्याच्यात आता जी डॉट प्रिंट गिक नावाची माझी मेथड कुठं आहे पॅरेंट क्लासमध्ये आहे. त्यामुळे ही माझी कशा थ्रू आली कारण मी क्लास 3ला सुद्धा एक्सटेंड केलेला आहे क्लास 1 आणि क्लास 2ला सुद्धा एक्सटेंड केलेलं आहे क्लास 1. म्हणून काय झालं दोन्ही क्लासमध्ये काय झालं प्रॉपर्टीज कॉपी झाल्या पॅरेंट क्लासच्या. क्लास 3 आणि क्लास 2 हे माझे काय आहेत चाइल्ड क्लास आहेत आणि क्लास 1 हा माझा काय पॅरेंट क्लास आहे. पण मी काय केलेलं आहे क्लास 2मध्ये सुद्धा एक्सटेंड क्लास 1 केलेलं आहे आणि क्लास 3मध्ये सुद्धा काय केलेलं आहे एक्सटेंड क्लास 1. म्हणजे काय झालं क्लास 2 आणि क्लास 3मध्ये काय झाले माझ्या प्रॉपर्टीज कॉपी झालेल्या आहेत क्लास 1च्या. त्यामुळे मी काय केलेलं आहे फक्त प्रिंट गिक्स ही माझी कुठं मेथड आहे पॅरेंट क्लासमध्ये आहे. पण का घेतली मी इथं कारण त्याचे एक्सटेंड्स केल्यामुळे मला काय झालं त्याच्यातल्या प्रॉपर्टीज ऑलरेडी क्लास 3मध्ये कॉपी झालेल्या आहेत. म्हणून मला माझं आउटपुट दिसलं गिक्स फॉर गिक्स. म्हणजे काय झालं बघा इथं आउटपुटमध्ये. आता बघा क्लास 2मध्ये फक्त काय एकच मेथड आहे प्रिंट फॉर आणि प्रिंट गिक ही माझी कुठं पॅरेंट क्लासमध्ये मेथड आहे. क्लास 3मध्ये सुद्धा मी सेम केलेलं आहे. आता मी फक्त काय केलेलं आहे G.print geeks. आता G.print geeks ही काय मेथड माझी चाइल्ड क्लासमध्ये नव्हती. ही कुठं आहे पॅरेंट क्लासमध्ये आहे. पण ती इथं कशा थ्रू कॉल होणार आहे एक्सटेंड्स केल्यामुळे. तसंच आपलं सेम क्लास 2 सुद्धा आहे. त्यामुळे जेवढे तुम्ही पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज तुम्ही एक्सटेंड करून घेऊ शकाल तेवढ्या तुम्ही घेऊ शकताय कशा थ्रू
हायरार्चिकल इनहेरिटन्समध्ये म्हणजे हायरार्चिकल इनहेरिटन्समध्ये काय होणार आहे, एकच पॅरेंट क्लास असणार आहे आणि मल्टिपल चाइल्ड क्लास असतील आणि मल्टिपल चाइल्ड क्लासला आपण एक्सटेंड्स करून घ्यायचे आहेत. काय करायचं आहे, एक्सटेंड करून आपण आपले पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज कॉपी करू शकतो. नेक्स्ट आहे मल्टिपल इनहेरिटन्स. आता एक इम्पॉर्टंट नोट्स काय आहे, जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही. नॉट सपोर्ट, जावा डज नॉट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स. म्हणजे काय, जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स ही कन्सेप्ट नाही आहे. म्हणून आपण काय कन्सेप्ट वापरणार आहे, इंटरफेस हा काय वापरणार आहे, मल्टिपल इनहेरिटन्ससाठी आपण काय वापरणार आहे, इंटरफेस घेणार आहे. हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात, कारण मल्टिपल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स हे सेम आहेत थोडे, त्यामुळे आपण हे दोन्ही पॉईंट नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आता आपण काय बघितलेलं आहे, हायरार्चिकल इनहेरिटन्स बघितलेला आहे. त्याच्या अगोदर आपण सिंगल इनहेरिटन्स आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स बघितलेला. आता आपण हायरार्चिकल इनहेरिटन्स बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण मल्टिपल इनहेरिटन्स बघणार आहे. पण एक नक्की लक्षात घ्यायचं की हायरार्चिकल इनहेरिटन्स जावाला सपोर्ट करत नाही. आपल्याला आपण ते काय करायचं आहे, इंटरफेस वापरायचा आहे मल्टिपल इनहेरिटन्स ऐवजी. हे पण डीपली नेक्स्ट लेक्चरला बघूयात. नाव वी आर स्टॉप हिअर. थँक यू.